महत्त्वाची बातमी येते आहे। वोट चोरीचे आरोप करून वारंवार निवडणूक आयोगाला टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींविरोधात आता 272 प्रख्यात लोकांनी खुलं पत्र लिहिलं आहे। काँग्रेस निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवत आहे अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे। घटनात्मक संस्थांबद्दल काँग्रेस संशय निर्माण करत आहे अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे। राहुल गांधी घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार करतायत अशी टीकाही या पत्रातून करण्यात आली आहे। पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 16 माजी न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी यांचा समावेश आहे। याशिवाय 14 माजी राजदूत आणि 133 निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्याही यावर सह्या आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय नेमका आशय आहे या पत्राचा जे 272 जणांनी लिहिलंय आणि कोण आहेत हे 272 जण? अमोल, या 272 नागरिकांमध्ये काही निवृत्त नोकरशहा आहेत, त्यासोबतच काही निवृत्त न्यायाधीश आहेत, काही निवृत्त राजदूत आहेत आणि काही सैन्य लष्करातले उच्चपदस्थ निवृत्त झालेले अधिकारी आहेत। या सगळ्यांनी एकत्र येत राहुल गांधींना च्या विरोधात एक पत्र लिहिले। त्यांनी म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेवर ते अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दोष देतात, हे चुकीचे आहे आणि त्यांनी राहुल गांधींच्या या सगळ्या प्रकाराला इम्पोर्टंट रेज म्हटलेलं आहे। इम्पोर्टंट म्हणजे स्वतः राहुल गांधी काही करू शकत नाहीयेत, ते निवडणुका जिंकू शकत नाहीयेत आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न होतोय, अशा प्रकारचा हा आरोप करत राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाविरोधातील आक्षेपांवर किंवा आरोपांवर आक्षेप घेतलेला आहे या 272 नागरिकांनी। सोमेश, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राहुल गांधींनी काही तपशील त्यांच्या वेगवेगळ्या ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये मांडलेले होते। राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत या पत्रामध्ये काही म्हणण्यात आलेलं आहे की साधारणपणे राहुल गांधींच्या कृतीविषयी ज्या प्रकारे ते हे आरोप करतायत त्या कृतीवर हे भाष्य आहे। राहुल गांधींच्या कडून जे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते त्या मुद्द्यांच्या अनुषंगानेच हे संपूर्ण पत्र लिहिलं गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। कारण राहुल गांधींकडून वारंवार निवडणूक आयोग हा निष्पक्ष नाही किंवा निवडणूक आयोगावरतीच सर्व प्रकारे टीका केली जाते, निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये या सर्व निवृत्त जजेसनी, पोलीस महासंचालकांनी आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी एकत्र येत अशा प्रकारे पत्र लिहिलेलं आहे। कारण आतापर्यंतच्या इतिहासात जेवढ्या तीव्रतेने राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती आरोप केले तेवढ्या आतापर्यंत कुठल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आजवरच्या इतिहासामध्ये निवडणूक आयोगावर इतके तीव्र आणि तिखटपणे आरोप केलेले नव्हते की ज्यामुळे संपूर्ण संस्थेचं फाउंडेशनच, त्याच्या सगळ्याचा पायाच उद्ध्वस्त होईल। त्यामुळे आता या सगळ्यांनी एकत्र येत असं म्हटलंय की जी घटनात्मक संस्था आहे निवडणूक आयोगासारखी, त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत। त्यांनी हे करू नये आणि हे त्यांचे इम्पॉर्टंट रेज आहे, ते स्वतः काही करू शकत नाहीत आणि त्यातून हा त्यांचा संताप, ते आक्रोश व्यक्त करतात। परंतु तपशीलवार काही राहुल गांधींच्या आरोपांना काही प्रत्युत्तर वगैरे या सगळ्या पत्रामध्ये दिसत नाही। निश्चित सोमेश, हे 272 नागरिक, हा जो स्पेसिफिक आकडा आहे 272, हा नेमका कुठून आलाय आणि कशी ही प्रक्रिया झाली आहे? म्हणजे हे 272 जणांनी एकत्र येऊन आधी विचारविनिमय करून नंतर हे पत्र लिहिलंय की एक पत्र लिहिलंय आणि त्याच्यावर या 272 जणांनी सह्या केल्यात? काय घडलंय नेमकं? सर्वसाधारणपणे अमोल, आतापर्यंत आपल्या देशामध्ये असं बऱ्याचदा होत होतं, विशेषतः हे आजवर अनेकदा डाव्या विचारांच्या लोकांकडून केलं जात होतं की कोणत्याही मुद्द्यावरती काही निवृत्त न्यायाधीश, निवृत्त निवडणूक आयुक्त, निवृत्त नोकरशहा एकत्र येऊन एक लेटर काढायचे आणि त्यावरती सह्या केल्या जायच्या। काही युनिव्हर्सिटीतले 200-300 प्राध्यापक एकत्र येऊन त्यांच्याकडून अशा प्रकारे हे पत्र किंवा पर्चा काढला जायचा आणि त्यामार्फत एखाद्या मुद्द्यावरती नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न व्हायचा। आता हे दुसऱ्या बाजूनी भारतीय जनता पक्षाच्या आजूबाजूनी देखील अशा प्रकारे एक प्रयत्न होताना दिसत आहेत, जे वारंवार आतापर्यंत अनेकदा केवळ डाव्या विचारांच्या मंडळींकडून किंवा काँग्रेस दार्जिन्यांकडून केले जात होते की एखाद्या युनिव्हर्सिटीकडून, कॉलेजकडून पत्रक काढलं जायचं। आता पहिल्यांदा असं घडतंय की निश्चितपणे यापूर्वी असे प्रकार समोर आलेले होते आणि त्याचेच हा एक पुढचा अध्याय आपण म्हणू शकतो। यावर आता काय नेमक्या प्रतिक्रिया येतात दोन्हीकडून हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सोमेश तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।
पुढच्या बातमीकडे जाऊया. माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे. राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवार